भारतीय जनता पार्टीचं विजय हो। राम शिंदे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राम शिंदे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीवर प्रेम करून इथे स्वयंस्फूर्तीने आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं आणि पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून आभार मानतो। तसेच यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी जे पत्रकार बंधू इथे आलेत त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार मानतो। काल जी पत्रकार परिषद झाली रोहितदादा पवारांच्या सांगण्यावरून त्या पत्रकार परिषदेला उत्तर देण्यासाठी आज परत एकदा भारतीय जनता पार्टीच्या वतीने रत्नापूर येथील सर्व प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथे जमलेलो आहोत। तरी आमच्या सगळ्या गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये जे माणसं त्यांनी दाखवले त्यातील फक्त 2च माणसं आमच्याकडे पक्षप्रवेशासाठी आले, तेच तिकडे त्यांनी दाखवले। ते आम्ही बोलवलेले नव्हते, ते संतोष गव्हाळेंच्या प्रेमा खात्याच्या कार्यक्रमाला आलेले होते आणि संतोष गव्हाळेंनी सांगितलं की त्यांचा पक्षप्रवेश करून घ्या। आम्ही त्यांना विचारलं की तुमचा पक्षप्रवेश करायचा का, तर त्यांनी सांगितलं की आमचा पक्षप्रवेश करायचा आहे। त्यानंतर आम्ही जी 15 जणांची यादी होती त्यातले आमचे फिक्स 13च होते, 13चे 13 आता उपलब्ध आहेत। तुम्ही म्हणला होतात मागच्या पत्रकार परिषदेमध्ये विकास मोरे, तुम्ही म्हटलं होतात मागच्या पत्रकार परिषदेमध्ये की माझ्याकडे निधी आणायचं स्केल आहे, आत्ता बोलले ते मी 3 बंधारे राम शिंदे साहेबांकडून घेतले, तुमच्याकडे स्केल आहे। 5 वर्ष रोहितदादा आमदार होते, तुम्ही रत्नापूरसाठी कोणता निधी उपलब्ध करून आणला हे दाखवून द्यावं, माझी विनंती आहे त्यांना। तर मला असं त्यांना सांगायचं आहे की तुमच्यात विरोधी धमक आहे ना, तर तुम्ही मतदाना दिवशी गावात थांबू नका। तुम्ही विकास केला म्हणताना तर थांबू नका आणि गोरगरिबांना असं छळू नका। दुसरी गोष्ट काय, त्यांना कॉल करून सांगू नका की धमक्या देतात, असे प्रकार घडू नये असं मला वाटतं। तुम्ही तालुक्याच्या पातळीचे नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, लोक तुम्हाला मानतात आणि तुमच्याकडून ह्या अपेक्षा आमच्यासारख्या कार्यकर्त्याला शोभत नाहीत। आमच्या नेत्यांनी कोणत्याही नेत्यांनी दमबाजी केलेली नाही गावामध्ये, ना तालुक्यातल्या नेत्यांनी तिथे राजकारण केलं नाही। हीच लोक हे आमच्या गावातले दोन्ही नेते गावातच राजकारण करतात, पाडापाडीचं राजकारण करतात आणि गरीबाला त्रास देतात। ह्याच्यामुळे गरीबाचा जीव जातोय। वैयक्तिक पाहायला गेलं तर मला 4 कॉल आले बारक्या नेत्याचे, तर मला फोन आले, तुला ठोकून काढीन, तू बोलू नको, तू प्रत्येक ह्याच्यात सारखं पुढं करतोय, भाजपमध्ये हिंडतोय, अजिबात हिंडायचं नाही। परंतु मी त्यांना तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की तुमच्या पोकळ धमक्याला मी घाबरणारा नाही काय, आणि इथून पुढे जर तुम्ही मला धमक्याचे प्रकार केले तर तुम्हाला तसेच उत्तर मिळतील। या ठिकाणी मी एवढं बोलून नमस्कार। मागच्या आठवड्यामध्ये रत्नापूरमध्ये राजकीय भूकंप झाला अशी एक बातमी आली होती आणि त्या बातमीमध्ये राजू जगताप आणि राजू ढवळे ह्या 2 भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला असं सांगितलं गेलं। त्यानंतर तिसऱ्या दिवशी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या 14 कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये संतोष गव्हाळे यांच्या कार्यालयाचं उद्घाटन असताना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। ते प्रवेश झाल्यानंतर जे रत्नापूरचे 2 महान नेते, मोठे नेते आणि एक सगळ्यात मोठे नेते म्हणजे जे जिल्हा परिषदेचे सभापती राहिलेले आहेत आणि दुसरे छोटे नेते जे पंचायत समितीचे सभापती होते, यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्याच दिवशी त्यांनी गावामध्ये फोनाफोनी करायला चालू केलं। जे कार्यकर्ते आहेत त्यांना दमबाजी करायला चालू केलं। त्या 14 कार्यकर्त्यांमध्ये प्रत्येकाच्या घरी लोक पाठवली। त्यांनी सांगितलं की त्या कार्यकर्त्यांनी आम्हाला कुठलाही संपर्क केलेला नाही, पण जर संपर्क केला नसेल तर सूर्यकांत मोरे यांनी त्यांची कॉल हिस्ट्री जाहीर करावी की त्यांनी किती लोकांना फोन केले होते। पाहिजे तर जे लोक 14 लोकांनी प्रवेश केले होते त्यातले 4 लोकांना त्यांनी काल फेरप्रवेशासाठी आणलं होतं। आणि दुसरं त्यांनी एक प्रकार त्याच्यामध्ये केला की ही तुमच्या न्यूजमध्ये आलेली यादी आहे की ज्या लोकांचे प्रवेश 14 लोकांचे प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये झाले होते आणि जी बातमी पब्लिश झाली होती ती यादी आहे। ह्या यादीमध्ये सगळ्यांची नावं आहेत। तर काल सकाळी जो बाईट देण्याचा प्रकार झाला ह्याच्यामध्ये गणेश राजगुरू या नावाचा व्यक्ती आहे गावातला, की त्याने बाईट दिली। तर ह्या अख्ख्या यादीमध्ये गणेश राजगुरू ह्या नावाच्या व्यक्तीचा कधीही भारतीय जनता पार्टीत प्रवेश झालेला नाही। तो 10 वर्षापासनं, त्याचं वय 20-22 असेल आणि तो 10 वर्षापासनं राष्ट्रवादीचंच काम करतोय, त्यामुळे त्याचा भारतीय जनता पार्टीमध्ये कधी प्रवेश झालाही नव्हता आणि त्याची बाईट त्यांनी दिली। दुसरा व्यक्ती नाना पवारचं ह्या यादीमध्ये कुठं नाव दिसतंय का बघा तुम्ही। कालची बाईट जर चेक केली तर त्याच्यामध्ये नाना पवारचा फेरप्रवेश असा उल्लेख केलेला आहे।
माऊली मोरे यांचा फेरप्रवेश असा उल्लेख केलेला आहे. ह्याच्यामध्ये माऊली मोरे यांचं नाव आहे का बघा. अजून तुम्हाला सांगतो आबासाहेब वारे यांचा फेरप्रवेश. आबासाहेब वारे हे तन मन धनाने आमच्या बरोबर आहे. पाहिजे तर आबासाहेब आजही ते आमच्या बरोबर आहेत. त्यांना कुणी बोलवलं नाही तरीही ते आज आलेले आहेत. आबासाहेब वारे तुम्ही फक्त नमस्कार करा त्यांना पत्रकार बंधूंना कळू द्या काय आहे ते. नमस्कार. तसंच अजून एक आमच्याकडं देवीदास कुर्लेकर हे आधी तुम्ही बघा. देवीदास कुर्लेकर नावाच्या व्यक्तीने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता. देवीदास कुर्लेकर आहे देवीदास कुर्लेकर नावाच्या व्यक्तीने प्रवेश केला. त्यांनी संतोष कुर्लेकर नावाची व्यक्ती काल क्लिप बाईट देण्यासाठी उभी केली आणि ह्या व्यक्तीचा फेरप्रवेश म्हणजे यांनी गांडवा गंडवीचा कार्यक्रम आता जामखेडमध्ये चालू केलेला आहे. जी गांडवा गंडवी खेडपासून चालू झाली होती त्याचं लोन आता रत्नापूरपर्यंत पोहोचलंय आणि गांडवा गंडवी चाललेली आहे. आणि ही जे काल बोलत होते नेते छोटे नेते त्यांनी हा एकदम लबाडपणाचा प्रकार आहे. ह्यांच्या लबाडीचा धंदा फक्त 20 तारखेपर्यंत चालणार आहे. तुम्ही समोर येऊन खरं बोला की संतोष कुर्लेकर कोण आहे. तुमचा देवीदास नाही संतोष कुर्लेकर आणि देवीदास कुर्लेकर मधला फरक त्यांना ओळखा म्हणावं. गणेश राजगुरूचा प्रवेश कधी झाला होता हे त्यांनी सिद्ध करावं. अजून सुनील जाधव हे आमच्या बरोबर आहेत. सुनील जाधव सुनील नमस्कार. राजू जगताप कुठे आहेत. राजू आमदार दवाखान्यात. बर ह्या सगळ्या लोकांनी म्हणजे जबरदस्तीने यांना सकाळ संध्याकाळ दुपार फोन केले गेले. रात्री 10 वाजेपर्यंत फोन केले. लोकांना दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. काही लोकांकडच्या क्लिप उपलब्ध आहेत. त्यांच्यावरती ठोकीन मारीन अशा प्रकारची जबरदस्ती करण्याचा ते प्रयत्न करतायत. तुमच्या जर एवढी धमक आहे आणि तुमचं जर एवढी काम करायची तयारी तर तुम्हाला ही वेळ काय येते. तुम्हाला गावामध्ये दिवसातनं 4 फोन काम करावे लागतात. बरं त्यांनी मी मागच्या आठवड्यात सांगितलं होतं की गावामध्ये मोठ्या प्रमाणात दारू वाटप भाज्या वाटप पार्सल चालू आहे. त्याच्याबद्दल ते एक शब्दही बोललेले नाहीयेत. त्याच्याबद्दल त्यांनी बोलणं अपेक्षित होतं पण त्यांनी काही बोलता आलेलं नाहीये त्यांना. काल त्यांनी सांगितलं की रत्नापूरमध्ये बंधारे मीच आणलेत. लेणेवाडीपासून पिंपरखेडपर्यंत बंधारे का नाही झाले. हे बंधारे सगळं माझं श्रेय. जरी खातं राम शिंदे साहेबांचं असलं मंत्री साहेबांचा असलं निधी असला तरी माध्यम मी होतो. ठीक आहे तुम्ही पाठपुरावा केला असं त्यांनी तुम्हाला सांगितलं. पण खोटं बोलावं तर किती बोलावं. खोटं बोल पण रिटून बोल हा त्या माणसाचा धंदा आहे. आणि ही दुकान फक्त 20 तारखेपर्यंत आहे. हे तुमच्या पुराव्यासाठी मी तुम्हाला सादर करतो. हे ग्रामपंचायतचं मागणी पत्र आहे. बंधाऱ्याचं मागणी पत्र आहे. हे 2012 मध्ये अशोक महारणावर सरपंच असताना त्यांनी हे मागणी केली होती आणि ते बंधारे नंतर बऱ्याच दिवसानंतर हे मंजूर झाले. हे पत्र तुम्ही पाहू शकता. याच्यात कुठेही त्या व्यक्तीचा उल्लेख नाही. फुकटचं श्रेय घेणं एवढाच त्या व्यक्तीचा धंदा झालेला आहे. हे तुम्हाला दुसरंही एक पत्र उपलब्ध आहे. तुम्ही तेही बघू शकता. खासदारांना सुद्धा एक पत्र दिलं गेलं होतं ग्रामपंचायतकडनं. त्यामध्ये हे तुम्ही व्यवस्थित पाहू शकता. त्यांनी सांगितलं की रत्नापूरला जो काही निधी आला तो त्यांच्या माध्यमातून आला. तर मला त्यांना दोघंही महान नेते मोठे नेते तरी एक छोटा कार्यकर्ता म्हणून मला एक प्रश्न आहे त्यांच्यासाठी की रत्नापूरमध्ये राम शिंदे साहेब मंत्री असताना राम शिंदे साहेब आमदार असताना बंधाऱ्यांची कामं झाली रस्त्यांची कामं झाली. जलजीवनचं मिशनचं मोठं काम आता खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून झालं. आमोरधाम सुशोभीकरणाचं काम झालं. जुना पाटोदा रस्त्याचे सीडीवर्कचे कामं झाले. वारे वस्तीवरचा रस्ता जो आहे पालकमंत्री फंडातनं झाला. मारुती मंदिराचा सभामंडप झाला. गंभीरे वस्तीच्या येडाई मातेचं मंदिर झालं. हे सगळे कामं प्राध्यापक राम शिंदे साहेब आणि खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून रत्नापूरमध्ये झाले. यांनी 2019 पर्यंत हे भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत होते. तोपर्यंत ही सगळे कामं झाली. जर ह्यांच्यामध्ये काम करण्याची खूप धमक होती खूप इच्छा होती खूप ह्यांचं क्रेडिट होतं. 2019 पासून हे दोन्ही नेते आमदार रोहितदादा पवार यांना 2 खिशामध्ये घेऊन फिरत होते. तर 2019 पासून 2024 पर्यंत यांना साधं महादेवाचं मंदिर गावामध्ये आहे. तुळजाई मातेचं मंदिर आहे. लक्ष्मी मातेचं मंदिर आहे. ह्या एखाद्या मंदिराला तरी एखादा सभामंडप आणणं झालं का. तुम्ही 1 लाख रुपयाचा तरी निधी रत्नापूरमध्ये मागच्या 5 वर्षात आणलेला आहे का तुम्ही. म्हणजे त्यामुळं तुमची कुठल्याही रत्नापूरमध्ये राम शिंदे साहेबांनी केलेल्या कामावरती बोलण्याची तुमची योग्यता नाही. तुम्ही त्यांच्यावरती बोलू नका. तुम्ही फार तर फार तुम्ही आता ह्या गाडीतनं पुण्याला सिग्नलला उतरत असताना
तुम्हाला उद्या मुंबईमध्ये उतरून देतील, एवढंच होईल, ह्याच्या पलीकडे काही होणार नाही. त्यामुळं तुम्ही सुद्धा आमचं आव्हान आहे की तुम्ही सुद्धा एक भूमिपुत्र म्हणून राम शिंदे साहेबांना मतदान करावं आणि जास्तीत जास्त मताने लीडने निवडून तुम्ही देण्यासाठी मदत करायला पाहिजे. त्यांनी अजून एक सांगितलं की बाबा तुम्हाला 2 अंकी मतं सुद्धा मिळणार नाहीत, पण तुम्हाला मी म्हणजे तुम्ही इथलेच आहात पत्रकार मंडळी, तुम्हाला सगळं माहिती आहे. 1-1.5 वर्षापूर्वी रत्नापूरच्या ग्रामपंचायतची निवडणूक झाली. रत्नापूरच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये जे जिल्हा परिषदेचे सभापती होते, मोठे नेते, त्यांचा एक पॅनल होता. आम्ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एक पॅनल तयार केला होता आणि आमची समोरासमोर लढत होती. जे नेते काल बोलले की 2 अंकी मतं यांना पडणार नाहीत, तर मला त्यांना हे विचारायचं आहे की समोरासमोर आम्ही 2 गट होतो, आम्हाला त्यांना कमी पडतील, आम्हाला जास्त पडतील, किंवा आम्हाला कमी पडतील त्यांना जास्त पडतील, पण जे काही तुतारीला गावातनं मतं पडणार आहेत त्याच्यात तुमचे फक्त 1 अंकी मतं आहेत आणि तुम्ही ते 1 अंकीवरनं 2 अंकी कसे जातील ह्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. तुमची पात्रता तेवढीच आहे. तुम्ही 1 अंकीवरनं 2 अंकी कशी जातील, आणि ते जे काय आज गाजावाजा करतायत आणि गावभर फिरतायत त्यांची अपेक्षा एकच आहे की येणारी 1-2 वर्षामध्ये जेव्हा ग्रामपंचायतची निवडणूक लागेल त्यावेळेस मागच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या पुरस्कृत पॅनलमध्ये त्यांना 0 जागा मिळाल्या होत्या. ऍटलिस्ट ह्यावेळेस एखादी जागा त्यांना मिळावी ह्याच्यासाठी हा प्रयत्न आहे, बाकी काही नाही. त्यांनी तो प्रयत्न जरूर करावा आणि त्या प्रयत्नासाठी आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. आणि गावामध्ये त्यांनी खूपच वाटत असेल तर गावामध्ये राम शिंदे साहेबांचे काय काम आहेत आणि समोरच्या रोहित पवारांचे किती निधी तुम्ही गावामध्ये आणलाय हे त्यांनी जाहीर करावं. समोरासमोर आम्ही कुठेही चर्चेसाठी तयार आहेत, त्याची काही अडचण नाही. आणि दुसरं एक तुम्हाला खास सांगू इच्छितो की 14 जे प्रवेश ह्याच्यामध्ये झाले होते ह्याच्यामधले 2 लोक आज त्यांनी दमदाटी करून नेलेले आहेत, पण त्यांचाही काल मला फोन आला होता रात्री आणि दोघांचंही कॉल रेकॉर्डिंग पाहिजे तर मी तुम्हाला देऊ शकतो. त्यांनी मला सांगितलंय की आम्ही तुमच्या बरोबरच आहोत. आणि मी आता इथून पुढे सांगतो की आम्ही आता गावातल्या सर्व कार्यकर्त्यांनी निर्णय घेतलाय की पक्ष प्रवेश करून लोक आम्ही कुठेही उघडे करणार नाही आणि त्यांच्यावरचं दबाव तंत्र वाढवणार नाही. ह्यांचा खोटं बोल पण रेटून बोल एवढाच धंदा आहे. ह्यांच्याकडे दुसरं कुठलंही भांडवल नाही आणि कुठलंही गावामध्ये काम नाही. त्यामुळं त्यांनी त्यांचं आता दुकान आवरावं.